मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीची इंग्रजी विषयाची कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे प्लीज डोंट रीड दिस पोयम. कृपया ही कविता वाचू नका. या कवितेचे कवी केन नेस्बिट आहेत. त्यांच्याविषयी आपण थोडेसे जाणून घेऊ. केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. केन नेस्बिट हे बालकवी आहेत. ते बालकांच्या कविता लेखन करत असतात. ही राईट्स ह्युमरस पोएम. ते विनोदी कवितासुद्धा लेखन करत असतात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग अँड एक्सपिरियन्सेस. ते मुलांच्या भावना आणि अनुभव या कवितेच्या अंतर्गत व्यक्त करत असतात. ऑर्डिनरीली साधारणपणे ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. सर्व लेखकांना असं वाटतं की लोकांनी त्यांचं साहित्य वाचावे. बट फनीली द authors of this poem keep the warning the reader not to read his poem. पण गंमत म्हणजे या कवितेचा लेखक वाचकाला त्याची कविता वाचू नका असा इशारा देत असतो. द वॉर्निंग हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. त्याचा परिणाम उलट होतो. म्हणजे जी चेतावणी हा लेखक देत असतो पण त्याचा परिणाम असा उलट होतो की साधारण सर्वजण ती कविता वाचायला लागतात. You are tempted even more to read the poem. कविता वाचण्याचा आणखी तुम्हाला मोह अधिक होत असतो. मुलांनो, ही कविता आपण प्रत्यक्ष पाहू. प्लीज डोंट रीड दिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड दिस पोएम. ही कविता वाचू नका. पुन्हा पुन्हा कवी विनंती करतोय की ही कविता तुम्ही वाचायची नाही. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. बस एवढेच. फक्त आता करा की पुढे जा आणि बाजूला व्हा. ही कविता वाचू नका. देअर्स नथिंग हिअर्स टू सी. या कवितेत पाहण्यासारखं काहीही नाही. बिसाइड आय एम शुअर यू वुड रॅदर. याशिवाय मला खात्री आहे की जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तुम्ही काय करा, बाहेर जा आणि खेळा. सो पुट द पोएम डाऊन नाऊ. आता तर कविता ही खाली ठेवा. अजिबात वाचू नका. अँड स्लोली बॅक अवे. आणि हळूहळू मागे जा. ही व्हे आर यू स्टील रीडिंग. अहो, तुम्ही अजूनही ही कविता वाचत आहात तर वाचू नका. खाली ठेवा. दॅट्स इजंट्स व्हेरी नाईस. ते फार छान नाही. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा विनम्रपणे विचारले आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. मला दोनदा विचारू नका. सांगायला लावू नका. आणि कविता वाचू नका. आय एम टेलिंग यू इट्स अ प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगतो ही कविता माझी आहे, खाजगी आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. अजून एक ओळ वाचू नका. हे दॅट्स वन मोर नाव स्टॉप इट. अहो, ते अजून तुम्ही वाचले, आता ते थांबवा. कविता वाचू नका. दिस इजंट युअर इट्स अ माईन. ते तुमचे नाही, माझे आहे. ही कविता तुमची नाही, ती माझी आहे. यू आर नॉट अलॉटेड टू रीड धिस. तुम्हाला हे वाचण्याची परवानगी नाही. यू रिअली हॅव टू स्टॉप. आपल्याला खरोखर थांबावं लागेल. तुम्हाला ते थांबावंच लागेल. इफ यू डोंट क्वाइट दिस इन्स्टंट. जर तुम्ही हे झटपट, इन्स्टंट मीन्स ताबडतोब झटपट, हे सोडले नाही, झटपट जर ती कविता तुम्ही सोडली नाही तर मी शपथ घेतो. आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. कॉपला बोलवेल म्हणजे पोलिसांना. मी काय करेन, पोलिसांना फोन करेन. ही विल ड्रॅग यू ऑफ हँडकॉप्स. तो तुम्हाला हातकडी बांधून नेईल. तो पोलीस काय करेन, तुम्हाला हातकडी बांधेल आणि नेईल. कुठे नेईल. ही विल लॉक यू अप इन अ जेल. तुम्हाला लॉक करून तो तुरुंगात बंद करेल, तुरुंगात डांबेल, जेलमध्ये टाकेल. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि तुमचे वय दुर्बल होईपर्यंत, तुम्ही म्हातारे होईपर्यंत तो तुम्हाला काय करेल. अंटिल यू आर ओल्ड अँड
फेल. तुम्हाला कायमचे तिथेच सोडेल. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरतील. कशामुळे? तुम्ही त्या जेलमध्ये असल्यामुळे. यू वोंट बी इवन मिस्ड. तुम्हाला तुमची कुणालाही आठवण येणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली. तुमचे कुटुंबसुद्धा आणि तुम्ही अस्तित्वात आहात हे तुम्हाला फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट, ते सुद्धा विसरून जाईल. अँड ऑल बिकॉज यू रीड दिस. आणि हे सर्व कशामुळे होणार आहे? इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. म्हणजे तुम्ही काय करा, मौज मजा करण्याऐवजी, म्हणजे या गोष्टी सोडा, तुम्ही कविता वाचायच्या, मौज मजा करा आणि ही कविता वाचायला लागा. इट्स टू लेट नाऊ अमिगो. आता खूप उशीर झालेला आहे. द पोएम्स नियरली डन. ही कविता जवळजवळ पूर्ण झालेली आहे. देर्स ओनली वन सोल्युशन. आता एकच उपाय राहिला आहे. काय? तर हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला काय करावे लागेल ते येते आहे. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबाला तुम्ही सांगा. दे शुडंट रीड इट टू. की त्यांनी ही कविता वाचू नये. जेन नेस्बिट हे सांगतात, कवीला तर खरं तर ही कविता पूर्ण वाचायला लावायची आहे, परंतु ते वाचू नका असं पदोपदी सांगतात. पण आपण त्यांना न जुमानता ती वाचत असतो आणि कवीला सुद्धा हेच अपेक्षित आहे.